भावाईट फॅमिली, माझा अवतार कसा झालेला आहे ॲक्च्युली ना, माझं डोकं खूप दुखायला लागले. अवतार माझा खूप असा विचित्र झालेला आहे, कारण ना माझं डोकं खूप दुखतं आहे. म्हणजे तब्येत माझी थोडीशी डाऊन आहे. डोकं असं म्हणतात ना, खूप ठणक मारतं आहे. आता साधं सिंपल हलकं फुलकं मला काहीतरी करायचं आहे खायला. तर आता पहा, इथे आहे ना, इथे नासलेलं दूध आहे पहा. आता हे नासलेलं दूध आहे ना, आपल्याला अजिबात टाकून नाही द्यायचं पहा. ह्याचं पहा, तुम्हाला दिसत असेल छेना वेगळा आहे आणि पाणी हे वेगळं आहे. ते आपल्याला अजिबात टाकून द्यायचं नाही. म्हणजे पाणीसुद्धा याच्यातलं वेस्ट करायचं नाही आहे आणि हा छेनासुद्धा वेस्ट करायचा नाही. म्हणजे छेना आणि पाणी अजिबात आपल्याला वेगवेगळं करायचं नाही आहे, असंच ठेवायचं आहे. आता पहा, हे नासलेल्या दुधापासूनच आपण काय पदार्थ करणार आहोत. इथे घेतलेली आहे बटाटा आणि सिमला मिरची. इथे आहे आंबेमोहर तांदूळ आहे. हा आंबेमोहर तांदूळ आणि मुगाची डाळ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची. तर आता इथे साजूक तुपात बनवणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता. इथे जिरं घालायचं, मोहरी घालायची, मिरची, हळद, ना हा जो छेना आहे ना, हा पूर्ण नासलेल्या दुधातच आपण आहे ना, जर पीठ मळून त्याचे परोठे सुद्धा छान करता येतात बरं का. दाखवेल मी एखाद्या दिवशी ती रेसिपी पण तुम्हाला. पहा, उकळी यायला लागली आहे. आता आपण झाकण लावूयात, शिट्टी होऊन देऊयात, मग गॅस मस्त अशी तूप. तर पहा, नासलेल्या दुधापासून आपण गोड पदार्थच नव्हे, पनीर नव्हेच तर अशा पद्धतीची ही खिचडीसुद्धा आपण बनवू शकतो. पहा, खूप उत्कृष्ट चवीला होते ही खिचडी आणि त्याच्यासोबत लोणचं. तर चला, आता मी छान असा ताव मारते या खिचडीवरती, कारण मला खूप भूक लागलेली आहे. आता भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी मस्त खा आणि स्वस्थ राहा. आणि हो, आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅव अ गुड डे.